नमस्कार. आपण पाहतोय 12 ज्योतिर्लिंगांची माहिती. त्यापैकी पहिलं ज्योतिर्लिंग होतं सोमनाथ. त्याबद्दलची माहिती आपण कालच्या भागामध्ये बघितली आणि आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत श्रीशैल या ठिकाणचं मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग. आता या ज्योतिर्लिंगाबद्दल जर महत्त्वाची माहिती जर सांगायची असेल म्हणजे आपल्याशी निगडीत, तर ती आहे छत्रपती शिवाजी महाराज हे त्या मंदिरामध्ये गेले होते. त्या मंदिरामध्ये त्यांनी दर्शन घेतलं होतं आणि फक्त राजे गेले, दर्शन घेतले आणि माघारी आलेत असं नाही, तर त्या मंदिराला राजांनी भरघोस मदत केलेली आहे. त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी पण मदत केलेली आहे आणि त्याचबरोबर ती त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मदत व्हावी, राहण्याची सोय व्हावी यासाठी धर्मशाळासुद्धा राजांनी बांधलेली होती. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं आणि या ज्योतिर्लिंगाचं नातं आपल्याला सांगता येईल. आता त्याचबरोबर ती 52 जी शक्तिपीठं आहेत, तर त्या शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ म्हणूनही त्या परिसराचा उल्लेख केला जातो. आणि ज्या पद्धतीनं भगवान शिवशंकरांचं ठाणं म्हणजे कैलास आहे, म्हणजे हिमालयामधलं कैलास, त्याच पद्धतीनं दक्षिणेचं कैलास म्हणून या ठिकाणाचा उल्लेख केला जातो. आणि हे सर्व आहे ते एका कृष्णा नदीच्या तीरावरती. तर अशा पद्धतीचं हे जे स्थान आहे ते आहे आंध्र प्रदेशामधील कर्नूल जिल्हा आहे. त्यामधील नल्लामल्लाचा डोंगर आहे किंवा नल्लामल्लाचं जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये त्या डोंगरावरती श्रीशैल हा डोंगर आहे आणि त्या ठिकाणी असणारं हे मंदिर आहे. आता या मंदिराची माहिती स्कंद पुराणामध्ये श्रीशैल्यकांड नावाचा एक भाग आहे, एक अध्याय आहे आणि त्या अध्यायामध्ये याचं सगळं वर्णन केलेलं जातं. आणि हे जे मंदिर आहे ते मंदिरसुद्धा अत्यंत प्राचीन आहे. आता याच्याबद्दलची पौराणिक कथा जर पाहायची म्हटलं किंवा त्या जे सांगितलं जातं पौराणिक कथा म्हणून, त्याच्यामध्ये एक होतं की भगवान शिवशंकर आणि त्यांच्या पत्नी पार्वती माता, आता या दोघांना पुत्र झाले. एकाचं नाव आहे कार्तिकेय आणि दुसऱ्याचं नाव आहे गणेश. आता कार्तिकेय मोठा आणि गणेश हा छोटा होता आणि दोघंही लग्नाच्या वयात आलेले होते. आणि कार्तिकेयला पण वाटत होतं मला लग्न करायचं आहे आणि गणपतीला वाटत होतं मला लग्न करायचं आहे. आणि गणपतीला तर आता बालहट्ट, छोटा होता तो, त्याचं म्हणणं होतं की मला अगोदर लग्न करायचं आहे. आता मम्मी पप्पांच्या समोर प्रश्न निर्माण झाला की छोटं म्हणतंय की मला अगोदर लग्न करायचं, आता करायचं काय. आता आईवडिलांचं असं असतं की बाबा मुलांना म्हणजे न रागवता न मारता त्यांना कसं समजून सांगता येईल. आणि त्यामुळे त्यांनी गणपतीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण गणपती काय ऐकायला तयार नव्हता. त्यावेळेस मग आई वडील म्हटले ठीक आहे, म्हटले की आम्ही तुम्हाला एक अट घालतो आणि जो कोणी अटीची पूर्तता करेल त्याचं पहिल्यांदा लग्न करू. आता आई वडिलांना वाटत होतं की थोरला आहे त्याचं पहिल्यांदा लग्न करायचं, नंतर धाकट्याचं करूया. पण धाकटं काय ऐकायला तयार नव्हतं. मग आईवडिलांनी एक आयडिया केली आणि मग त्या आईवडिलांनी सांगितलं, दोघांनाही सांगितलं, म्हटले की तुम्ही काय करायचं, दोघंही मिळून पृथ्वीला प्रदक्षिणा घालायचे. आता बघा, काही ठिकाणी कोणी म्हणतं 1 प्रदक्षिणा घालायला सांगितलं होतं, कोणी म्हणतं 3 घालायला सांगितलं होतं, कोणी म्हणतं 7 घालायला सांगितलं होतं. काही का असेना पण त्यांना प्रदक्षिणा घालायला सांगितली होती त्यांच्या मम्मी पप्पांनी. त्यामुळे मग आता हे दोघंही तयार झाले. आता याच्या पाठीमागं मम्मी पप्पांचा असा विषय होता की गणपती बाप्पा एकतर एकदम असे स्थूल आणि त्यामुळे त्यांना जास्त काही चालता येणार नाही. त्यामुळं आणि दुसरी गोष्ट त्यांचं वाहन आहे एवढीसा पिटुकला कोणतं उंदीर. आता तो उंदीर एवढा काही चालणार नाही, त्यामुळे प्रदक्षिणा घालायला उशीर होईल. आणि कार्तिकेय जे आहे त्याचं वाहन आहे मोर, त्यामुळे मोर असा फिरत फिरत पटकन येईल आणि मग तो पटकन येईल आणि मग कार्तिकेयचं लग्न आपल्याला अगोदर करता येईल. आणि जे की आपल्याला अगोदरच करायचं आहे कारण तो थोरला आहे. आणि त्यामुळे मग पण गणपतीला समजायचं कसं म्हणून त्यांनी तो प्लॅन केला आणि त्या प्लॅनप्रमाणे हे सगळं त्यांनी सांगितलं. आता ही दोनही मुलं तयार झाली, म्हणले चला यांनी सांगितलंय म्हणून मग त्यांनी दोघंही पृथ्वी प्रदक्षिणा करायला तयार झाली. आता त्यावेळी गणपती बाप्पाने लगेच कार्तिकेयला सांगितलं, म्हणले कार्तिकेय तू पुढं, मी आलोच पाठीमागून. कार्तिकेय बसला मोरावरती आणि कार्तिकेय निघाला पृथ्वीची प्रदक्षिणा करायला. आता गणपती बाप्पाने डोकं चालवलं, म्हटलं की अशी ढोर मेहनत करण्यात काय अर्थ नसतो, म्हटलं काहीतरी डोकं चालवलं पाहिजे. आणि मग गणपती बाप्पाने काय केलं, त्याला एक गोष्ट माहीत होता, एवढा बुद्धीचं सगळं, बुद्धीची देवताच गणपती बाप्पाला म्हटलं जातं. मग गणपती बाप्पाने डोकं चालवलं, म्हटले सगळं जग आईवडिलांच्या पायापाशी असतं, सगळं जगाची पुण्याई आईवडिलांच्या पाशी असते आणि त्यामुळे म्हटले सगळं जग म्हणजेच आईवडील. आणि म्हणून मग त्यानं काय केलं, त्यांच्या मम्मी पप्पांना एका ठिकाणी बसवलं, नंतर त्यांची पूजा वगैरे केली, त्यानंतर त्यांची आरती वगैरे म्हटली
आता मुलगा आपली आरती म्हटल्यानंतर कोणत्याही आईवडिलांना बरंच वाटतं आणि त्यामुळे मग त्या मुलानं लगेच मग त्या आईवडिलांच्या भोवती काय फेरे मारायला सांगितले होते तेवढे फेरे मारले, त्यांच्या समोर येऊन उभा राहिला, म्हटला की बघा आता तुम्ही सगळे पृथ्वी किंवा सगळं जग तुम्ही माझ्यासाठीच आहात, म्हणून मी जगाभोवती हे सगळं फेऱ्या मारलेल्या आहे, तुम्ही जेव्हा मला अट घातली होती ती आम्ही अट पूर्ण केलेली आहे, त्यामुळे आता तुम्ही माझं लग्न करा. आता मम्मी पप्पांना अगोदरच खुश झाले होते ते पूजा वगैरे आणि हे सगळं आणि गणपतीची बुद्धिमत्ता, आणि त्यामुळे मग त्या आईवडिलांनी म्हणजे शंकर पार्वती यांनी गणपतीचं लग्न केलं. आता गणपतीचं लग्न झालं, हे झालं, सगळं झालं, आणि दुसऱ्या बाजूला तो कार्तिकेय बिचारा फेऱ्या मारतोय आणि फेऱ्या मारल्यानंतर काही वर्षांनी तो इकडं निघाला. आता इकडं निघाला, वाटेमध्ये त्याला भेटले नारद मुनी. नारद मुनींनी लगेच त्याला लावली कळ. आता बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, की नारद मुनींना कळीचा नारद वगैरे म्हटलं जातं, पण नारद मुनी कळीचे नारद नाही, ते कळकळीचे नारद आहेत. कारण त्यांनी जे काही सांगितलं त्या गोष्टी पुढे भविष्यात चांगलं होण्यासाठीच होत्या, आणि त्यामुळे पण काही का असेना पण त्यांनी नारद मुनींनी सांगितलं बाबा की असं असं झालंय, गणपतीनं लग्न केलेलं आहे. आणि नारद मुनींनी हे पण सांगितलं, म्हटले की गणपतीनं फक्त एक लग्न केलेलं नाही तर गणपतीनं 2 लग्न केलेली आहेत, आणि त्याची एक बायको आहे रिद्धी आणि दुसरी बायको आहे बुद्धी. ह्या दोघींबरोबर लग्न केलेत, आणि लग्न झालंय असं नाही तर त्याच्यानंतर रिद्धीला क्षेम नावाचा मुलगा झालेला आहे आणि बुद्धीला लाभ नावाचा, म्हणजे अशा पद्धतीचे पुत्ररत्न सुद्धा त्यांना प्राप्त झालेली आहेत. अशा पद्धतीची माहिती ज्या वेळेस कार्तिकेयला कळली नारद मुनींच्या कडून, त्यावेळेस मात्र कार्तिकेय रागवलेला आहे, भडकलेला आहे, आणि त्यानंतर आता काय करायचं त्याला सुचना. त्यानंतर म्हटलं मला आता इथं राहायचंच नाही, पण आता करायचं काय. मग पहिल्यांदा आपल्या आईवडिलांकडे गेला, त्यांचं दर्शन घेतलं आणि तिथून गपचूप घरातनं बाहेर पडला, निघून गेला. म्हणजे घरातून निघून जाण्याचं आत्ताच मुलं जातात अशातला भाग नाही, तर पूर्वी पण जात होती. आणि थोरल्याच्या आधी धाकट्याचं लग्न होतं हे आत्ताच होते असं नाही, तर पूर्वी पण होत होतं. तर असो, आणि डोकं चालवण्याचं काम पण त्यावेळेसच होत होतं असं नाही, आता पण अनेक डोकेबाज मंडळी आपल्याकडे असतात. असो, ठीक आहे. तर आता इथून कार्तिकेय निघून गेलेला आहे. आता कार्तिकेय निघून गेल्यानंतर तो गेला क्रौंच पर्वतावरती. आता आई वडिलांना ज्यावेळेस कळलं की आपला मुलगा हा क्रौंच पर्वतावरती गेलेला आहे, त्यामुळे त्या मुलाबद्दल आता आई वडिलांना तर प्रेम असतंच, म्हणजे कुठलाही मुलगा थोरला असो धाकटा असो आईवडिलांचं समान प्रेम असतं, आणि त्यांचं काळीच तेवढंच तिळतिळ तुटत असतं प्रत्येक मुलासाठी. त्यामुळे मग त्यांनी काय केलं, नारद मुनींना बोलवलं आणि त्यांना सांगितलं, म्हटले तुम्ही कार्तिकेयकडे जा आणि त्याला सांगा की बाबा इकडे या, आम्ही सगळे वाट पाहतोय. त्यावेळेस मग नारद मुनी त्या कार्तिकेयकडे गेलेले आहेत आणि कार्तिकेयला सांगितलं की बाबा तू आई वडिलांकडे माघारी ये, राग धरू नको, तुझं पण लग्न करता येईल वगैरे वगैरे, अशा पद्धतीने ते त्याला पटवण्याचा प्रयत्न केला. पण कार्तिकेय काय पटला नाही. कार्तिकेयनं सांगितलं की मी काही येणार नाही. आता त्यानंतर मग नारद मुनी आले आणि नारद मुनीने सांगितलं की बाबा तो काय माघारी येत नाही. आता मग करायचं काय. त्यानंतर आता मग आपल्या मुलाला मनवण्यासाठी, त्या मुलाला त्याचा रुसवा काढण्यासाठी, राग काढण्यासाठी म्हणून त्याचे मम्मी पप्पा म्हणजे भगवान शिवशंकर आणि माता पार्वती हे दोघंही आता त्या क्रौंच पर्वतावरती निघालेले आहेत. आता हे त्या तिकडं निघालेले आहेत हे कळल्यानंतर ज्या ठिकाणी कार्तिकेय होता त्या ठिकाणापासून तो बऱ्याच अंतरावरती दूर निघून गेला, आणि हे सगळे पोहोचले होते क्रौंच पर्वतावरती. आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मग असं म्हटलं जातं की हे ज्या ठिकाणी पोहोचले त्याच ठिकाणी ते मंदिर उभारण्यात आलं होतं, कारण शंकर पार्वती त्या ठिकाणी थांबले आणि नंतर मग त्या ठिकाणी त्यांचं जे ज्योतिर्लिंग आहे ते त्या ठिकाणी निर्माण झालं, आणि तेच ज्योतिर्लिंग हे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग असं म्हटलं जातं. म्हणजे आता मल्लिकार्जुन असं का म्हटलं जातं, तर मल्लिका म्हणजेच पार्वती आणि अर्जुन म्हणजेच भगवान शिव, आणि त्यामुळे शिव आणि पार्वतीचं त्या ठिकाणी जे ज्योतिर्लिंग आहे ते त्या ठिकाणी आहे असं एक आख्यायिका आहे असं म्हटलं जातं. आता दुसरी एक कथा याच्याबद्दलची सांगितली जाते की क्रौंच पर्वताजवळ एक राजा होता, त्या राजाचं नाव आहे चंद्रगुप्त, आणि त्याच परिसरामध्ये त्याची राजधानी होती, आणि त्याला एक राजकन्या पण होती. आता बऱ्याच वेळा काय होतं की राजाच्या राजकन्येवरती काहीतरी संकट येतं, अडचणी येतात, प्रॉब्लेम येतो, आणि त्यामुळे मग त्या राजकन्येला तिचा वेश पालटावा लागतो, आणि तिचा जीव वाचवण्यासाठी म्हणून मग ती त्या क्रौंच पर्वत जे आहेत तर त्या जंगलामध्ये येऊन राहायला लागली. आता त्या ठिकाणी आली, आता राजाची कन्या आहे पण तिथं आल्यानंतर तिला मग कंदमुळं खायला
खायला लागतायत तिला, मग ते गाईचं दूध वगैरे याच्यावरती तिचं गुजराण चाललेलं आहे. अशा पद्धतीनं तिचं ते चाललं होतं आणि ती गोष्ट तिला आवडायला लागली, कारण एवढं चांगलं वातावरण, चांगली लोकं आजूबाजूला होती. आणि मग तिनं काय केलं, त्याच लोकांप्रमाणे मग गोपालन करायला सुरुवात केली. आता त्याच्यामध्ये तिच्याकडे एक गाय होती, एक काळी गाय होती, तिचं नाव होतं की श्यामा. आता ही जी श्यामा आहे ती श्यामा दूध द्यायची आणि मग ही तिचं दूध आणि कंदमुळं खाऊन तिचं म्हणजे गुजराण करत होती. पण एकदा काय झालं, तिनं लांबून बघितलं की तिची जी श्यामा गाय आहे, काळी गाय आहे, त्या काळ्या गायीचं दूध कोणीतरी चोरून नेतंय किंवा कोणीतरी धार काढतंय त्या गायीची. आता हे पाहिल्यानंतर या राजकन्याला राग आलेला आहे आणि राजकन्या दूर होती, फार अगदी जवळजवळ जायला लागली. आणि जशी जशी ती जवळ जाते तसं तसं त्या ठिकाणी काहीच नव्हतं, फक्त एक शिवलिंग होतं. म्हणजे तिला दुरून दिसतंय की तिच्या गायीची धार कोणीतरी काढतंय, दूध चोरून नेतंय. आणि जवळून पाहिलं तर मात्र त्या ठिकाणी फक्त शिवलिंग, बाकी काहीच नव्हतं. आणि त्यानंतर मग तिला हा एक वेगळा चमत्कार वाटला, तर दुरून असं दिसत होतं, जवळ आल्यानंतर असं दिसायला लागलं. आणि अचानकपणे या ठिकाणी शिवलिंग कुठून आलं आणि त्यामुळे मग तिची त्या शिवलिंगावरती श्रद्धा बसली. आणि त्यानंतर मग तिनं आपल्या वडिलांना सांगून त्या ठिकाणी एक मोठं मंदिर उभारलं आणि तेच मंदिर म्हणजे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे असंही म्हटलं जातं. आता तिसरं एक आख्यायिका आहे, त्याच्यामध्ये भगवान शिवशंकर आणि त्यांची अगोदरची पत्नी होती, तिचं नाव होतं सती. आणि त्या सतीचे वडील होते राजा दक्ष. आणि आता काय होतं की सतीची इच्छा होती की मला लग्न करायचं आहे भगवान शंकरांबरोबर ती. आणि वडील जे होते ते वडील म्हणायचे की अरे नाही बाबा, हा तर इकडे तिकडे फिरतो, याला काय कामधंदा नाही, असं नाही तसं नाही. आणि म्हणून बापाचा लग्नाला विरोध होता. म्हणजे लक्षात घ्या, आत्ताच मुलीच्या बापाचा लग्नाला विरोध असतो अशातला भाग नाही, तर पुरातन काळापासून या गोष्टी सगळ्या आहेत. त्या पद्धतीनं आता दक्ष राजाची कन्या आणि ती एका सामान्य माणसाच्या प्रेमात पडलेली, म्हणजे त्याच्या दृष्टीनं सामान्य, जगाच्या दृष्टीनं भगवान शंकर हे महान होते, पण त्याच्या दृष्टीने एक सामान्य माणूस होता. आणि त्यामुळे त्यानं विरोध करायला सुरुवात केली. तरी पण सतीनं लग्न केलं. आता लग्न केलं तरी पण जावयामध्ये आणि सासऱ्यामध्ये वाद चालू झाला. आता जावई सासऱ्याला म्हणजे जावयाचा आणि सासऱ्यामध्ये सारखं वाद, म्हणजे मी परत एकदा सांगतो, पूर्वी पण तसं होत होतं, आताही होतंय. आता याच्यामध्ये काय झालं, त्या जावयाचा सासऱ्यानं केला अपमान, म्हणजे दक्ष राजानं भगवान शंकरांचा अपमान केला. म्हणजे जावयांनी हे पण लक्षात ठेवावं, सासऱ्याकडून अपमान होण्याची परंपरा ही फार अगदी पुरातन काळापासून चालत आलेली आहे. तर त्या पद्धतीनं तर आता नवऱ्याचा अपमान झाला ही बातमी कळली सतीला. आता ती सतीनं ती आत्ताच्या सारखी ती नव्हती, तिनं बापाची बाजू नाही घेतली, तिनं नवऱ्याची बाजू घेतली. आता काय होतं की एखादा म्हणजे सासऱ्यानं जर समजा जावयाला बडबड केली तर बायको बापाची बाजू घेते आणि नवऱ्याला बडबड करते. इथं तसं नाही झालेलं. म्हणजे पूर्वीच्या काळी काही गोष्टी वेगळ्या पण होत्या, त्यावेळेस तिनं पतीची बाजू घेतलेली आहे आणि तिला राग आलेला आहे की आता माझ्या वडिलांनी माझ्या पतीचा अपमान केलेला आहे आणि त्यामुळे तिनं स्वतः आत्मदाह करून घेतला, स्वतःला जाळून घेतलं. आता आपल्या बायकोनं स्वतःला जाळून घेतलेलं आहे ही गोष्ट भगवान शिवशंकरांना कळल्यानंतर त्यांना प्रचंड राग आलेला आहे आणि राग आल्यानंतर भगवान शिव हे तांडव करतात आणि त्यामुळे तिचा जळालेला मृतदेह त्यांच्या समोर होता आणि तो मृतदेह बरोबर घेऊन त्यांनी त्या ठिकाणी तांडव केलं असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे काय झालं, त्या मृतदेहाचे भाग हे वेगवेगळ्या ठिकाणी पसरले गेले, पडले गेले आणि त्याच्यामधूनच महाशक्तिपीठ तयार झाली आणि त्याच्यापैकी एक भाग हा श्रीशैल पर्वतावरती पडला आणि त्यातूनच हे मंदिर तयार झाले किंवा हा परिसर तयार झाला असंही म्हटलं जातं. आता याबद्दलची माहिती म्हणजे श्रीशैल किंवा मल्लिकार्जुन हे जे ज्योतिर्लिंग आहे याबद्दलची जी माहिती आहे किंवा त्याबद्दलचे काही संदर्भ हे महाभारतामध्ये येतात, त्यानंतर शिवपुराणामध्ये येतात, पद्मपुराणामध्ये येतात आणि स्कंदपुराणामध्ये सुद्धा याबद्दलची माहिती येते. आणि हे जे मंदिर आहे म्हणजे हे ज्योतिर्लिंगाचं मंदिर, मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचं हे मंदिर हे प्राचीन म्हणजे सातवाहन काळामध्ये सुद्धा या मंदिराचा उल्लेख आढळतो. आणि त्याचप्रमाणे हे मंदिर हे साधारणपणे 2ऱ्या शतकामध्ये बनवलं गेलं असावं असाही एक अंदाज बांधला जातो. त्यानंतर विजयनगरचा राजा होता राजा हरीश्वर,
तर राजा हरिहर, तर त्या राजा हरिहरनं सुद्धा या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता आणि त्याचबरोबर त्यानं मंदिरामधलं हे जे काही बांधकाम होतं ते बांधकाम अजून जास्त मोठ्या प्रमाणात केलं होतं. त्याचबरोबर जे मंदिराचं शिखर होतं ते सुद्धा त्यानं पूर्णपणे सोन्याचं बनवलं होतं अशी ही माहिती मिळते. आणि छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा ज्यावेळेस मंदिरामध्ये गेले होते त्यावेळेस त्यांनी सुद्धा मंदिरासाठी प्रचंड म्हणजे मंदिराचा जीर्णोद्धार होण्यासाठी पण सहकार्य केलं होतं आणि त्याचबरोबर ती धर्मशाळा सुद्धा छत्रपतींनी बनवलेली होती. आणि त्या अगोदर आदि शंकराचार्य जे या मंदिरामध्ये गेले होते आणि मंदिरामध्ये त्यांना तो परिसर आणि ते सगळं इतकं प्रसन्न वाटलं आणि आनंद लहरी नावाची काव्यरचना त्यांनी त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये केलेली आहे. त्याचबरोबर तमिळमधले अनेक संत होऊन गेले ज्या संतांनी या मंदिराचा महिमा वर्णन केलेला आहे. तर असं हे मंदिर, आता त्या मंदिराच्या वेळा बघा, सकाळी साधारणपणे 4:30 वाजता ते मंदिर उघडलं जातं आणि दुपारी 3:30 वाजता ते बंद केलं जातं. 1 तासमध्ये आराम केला जातो. त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी 4:30 वाजता ते मंदिर उघडलं जातं आणि रात्री 10 वाजता ते बंद केलं जातं. आता याच्यामध्ये सकाळी 6 वाजता आणि संध्याकाळी 5:30 वाजता आरती केली जाते आणि दर्शनासाठी साधारणपणे सकाळी 6:30 ते संध्याकाळी म्हणजे दुपारी 3:30 वाजेपर्यंतची वेळ आहे दर्शनाची आणि संध्याकाळी 6 ते रात्री 10ची वेळ आहे दर्शनाची. म्हणजे जर तुम्हाला दर्शनाला जायचं असेल तर ही वेळ लक्षात घ्या. आणि काही गोष्टी आहेत, आता काही प्रकरणं घडली कोरोनामुळे वगैरे या सगळ्या गोष्टीमुळे, तर थोडेफार काही बदल झाले असतील तर त्या पद्धतीनं सुद्धा ती माहिती घेऊनच मग त्या ठिकाणी तुम्ही जा, म्हणजे नंतर निराशा व्हायला नको. आता हे जे मंदिर आहे त्या मंदिराच्या जवळची स्थानं कोणती आहेत, तर त्याच्यामध्ये एक आहे पाताळगंगा. म्हणजे मंदिरापासून साधारणपणे 4 मैल अंतरावरती हे ठिकाण आहे पाताळगंगा. आता या ठिकाणी जाण्याचा मार्ग प्रचंड अवघड आहे, म्हणजे तो संपूर्णच भाग डोंगराळ असल्यामुळे आणि त्या ठिकाणी कृष्णा नदी आहे आणि हे जे पाताळगंगा आहे त्या ठिकाणी कृष्णेचे 2 भाग एकत्र येतात आणि त्यामुळे तो परिसरसुद्धा अत्यंत रम्य आहे आणि तो पाहण्यासारखा आहे आणि त्याच्या आजूबाजूला सुद्धा अनेक गुहा आहेत. आता त्याचबरोबर आता दुसरं एक ठिकाण आहे म्हणजे मंदिर आहे ते आहे भ्रमरंबा देवी. आता हे जे आहे ते जे मंदिर आहे त्या मंदिराच्या पश्चिमेला हे देऊळ आहे आणि 31 शक्तिपीठांपैकी हे एक शक्तिपीठ आहे आणि ज्या ठिकाणी सतीचं अवशेष पडलं होतं तर ते हेच ठिकाण आहे असं म्हटलं जातं. त्याचबरोबर मंदिरापासून 6 मैल अंतरावरती शिखरेश्वर म्हणजेच हटकेश्वराचं एक मंदिर आहे आणि तिथं पण जाण्याचा मार्ग अत्यंत कठीण आहे. त्याचबरोबर अक्कम देवी नावाचं एक मंदिर आहे. अक्क महादेवी नावाचं एक गुहा आहे आणि देवीचं मंदिर पण आहे, पण ते मंदिर म्हणजे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगापासून साधारण 10 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि एक कम्मा देवी हे 6 मैल अंतरावरती असणारं मंदिर आहे. तर त्या ठिकाणी पोहोचायला आता तिकडं सगळं जंगल आहे, त्यामुळे तुम्हाला कोणीतरी सुरक्षा रक्षकच पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला जाता येणार नाही. असंही वातावरण त्या ठिकाणचं हे आहे, म्हणजे जंगलमय असल्यामुळे तिथं जाणं अवघड आहे थोडंसं. त्यानंतर श्रीशैलचा एक घाट आहे, म्हणजे त्या नदीवरती एक घाट बांधलेला आहे, तो पण एक पाहण्यासारखा आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आहे, म्हणजे तुम्ही जर मंदिरात गेले, दर्शनाला गेले तर तुम्हाला एका मंदिरात जावंच लागतं आणि ते मंदिर आहे साक्षी गणपतीचं मंदिर. आता या मंदिराबद्दलची असं म्हटलं जातं बरं का, की या मंदिरामध्ये जर तुम्ही गेले तर मग गणपती बाप्पा काय करतात, तुम्ही आल्याची नोंद करून ठेवतात आणि ती नोंद ते त्यांच्या मम्मी पप्पांना पाठवतात. म्हणजे तुम्ही आल्याची नोंद ही त्यांच्या आईवडिलांना म्हणजे भगवान शिवशंकर आणि माता पार्वतींना गणपती बाप्पाच्या माध्यमातून मिळते, अशा पद्धतीची एक आख्यायिका आहे आणि त्यामुळे त्या मंदिरात जावंच लागतं असंही म्हटलं जातं. आता याच परिसरामध्ये जवळजवळ 350 म्हणजे 3500 एकरचा जंगलाचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये वाघांना सांभाळलं जातं, वाघांना सेव केलं जाते आणि त्याचबरोबर जंगलामध्ये बाकीचे जे पण पशुपक्षी असतील ना ते पण आहेत. त्यामुळे ते जंगलसुद्धा एक अभयारण्य म्हणजे एक मोठं अभयारण्य त्या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी म्हणजे ह्या परिसरामध्ये महाशिवरात्रीला प्रचंड मोठी यात्रा भरते आणि त्या ठिकाणी शिवपार्वतीचा विवाह अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि मग कोणाचे व्रत असतील, कोणाच्या पूजा असतील त्यासुद्धा या ठिकाणी केल्या जातात. आणि
रोज म्हणजे साधारणपणे आता हे कोरोना होण्याच्या अगोदर या ठिकाणी 50,000पासून 1,00,000पर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त म्हणजे भाविक जे आहेत ते त्या ठिकाणी दर्शनाला जात होते. आणि आता मध्यंतरीच्या काळामध्ये थोडीशी संख्या रोडावलेली आहे, कारण आता सरकारनंच त्यावर बंदी घातली होती. पण त्यानंतर आता हळूहळू ती संख्या वाढायला लागलेली आहे. आता जर समजा तुम्हाला त्या मंदिरामध्ये जायचं असेल तर हैदराबादपासून साधारणपणे 10-15 किलोमीटर अंतरावर 210-15 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे. आणि जर विमानाने जायचं असेल तर जवळचं विमानतळ आहे बेगमपेठ. आणि जर तुम्ही रेल्वेने गेला तर मरकापूर हे एक जवळचं रेल्वे स्टेशन आहे. आणि बसने तर जवळपास तुम्ही तिथं पोहोचू शकताय. म्हणजे कशाही पद्धतीनं आता जर ज्या पद्धतीनं जायचं त्या पद्धतीनं अगोदर सगळी माहिती काढून मग तुम्ही जा. आणि ऑनलाईन कोणताही आर्थिक व्यवहार करताना अगोदर सगळी माहिती घ्या आणि तरच तो आर्थिक व्यवहार करा. आणि एक लक्षात घ्या की आज आपण दुसरा भाग पाहिला, उद्या आपण तिसरा भाग म्हणजे तिसरं ज्योतिर्लिंग पाहणार आहोत. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटते त्याबद्दलही तुमचं मत मला खाली कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि याच्यामध्ये अजून तुमच्याकडे काय माहिती असेल तरी मला जरूर सांगा. आणि जर याच्यामध्ये काही त्रुटी वाटल्या तरीही मला तुम्ही जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये म्हणजे तिसऱ्या ज्योतिर्लिंगाच्या माहितीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.